चालो प्रेज द लॉर्ड. जय येशू. परमेश्वराला धन्यवाद असो. प्रियानो, मी शेतात आहे आणि माझ्या हातामध्ये एक रश्शी सारखं तुम्हाला दिसेल, परंतु याला गोफन म्हणतात, गोफन. आणि या गोफणीचा बायबलमध्ये उल्लेख आलेला आहे आणि आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. बायबल सांगतं की दाविदानं गोल्याथाला गोफणीनं मारलं. तर ती अशाच प्रकारची गोफण आहे. आणि गोफण शेतामध्ये पिकावरची बसलेले जे पक्षी आहेत त्यांना हाणण्यासाठी, त्यांना हाकलण्यासाठी, पिकाचं रक्षण हाकलण्यासाठी वापरतात, परंतु दाविदानं ही गोल्याथाला मारण्यासाठी वापरली. हालेलुया. आणि त्यामध्ये अशा प्रकारचे त्याने असं म्हटलं की गुळगुळीत गोटे. इथं शेतामध्ये गुळगुळीत गोटा नाहीये. वास्तविक पाहता ही जी गोफण आहे ही लढाईसाठी वापरत नाहीत, ही पाखरांसाठी आणि रक्षणासाठी वापरतात. परंतु या गोफणीच्या द्वारे फक्त दाविदाला नव्हे तर बायबल सांगतं की संपूर्ण इस्रायलाला परमेश्वर देवाने विजय दिला. हालेलुया. आणि म्हणून ही गोफण मला दिसली आणि ती दाविदाची स्टोरी आठवली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, माझा देव मला सांगू द्या, जर तुम्ही देवाला बिलगून राहणारे आणि दाविदासारखे देवावर प्रेम करणारे आहात, तुमच्या हातामध्ये काही साधनं असतील नसतील, तुम्ही सक्षम असाल नसाल, परंतु जर तुम्ही देवाला बिलगून राहणारे आहात, देवावर प्रेम करणारे आहात देवावरती, तर परमेश्वर देव तुम्हाला तुमच्या शत्रूवरती एका साधारण रस्सीपासून बनवलेल्या एका गोफणीच्या द्वारे देखील परमेश्वर देव तुम्हाला विजय देऊ शकतो. हालेलुया. म्हणून तुमच्या हातात काय हत्यार आहे हे मॅटर करत नाही, तुमच्या विरोधात कोण उभा आहे हे मॅटर करत नाही, परंतु ज्यावेळेस देव तुमच्या बाजूने उभा राहतो त्यावेळेस ती गोष्ट फार मोठी मॅटर करते. हालेलुया. आणि म्हणून देवाला धन्यवाद असतो. मला या सर्व अशा प्रकारच्या माध्यमातून तुम्हाला देवाच्या वचनाबद्दल सांगायला संधी मिळत आहे. देव तुम्हाला आशीर्वादित करो आणि अधिक देवावरती प्रेम करायला दाविदासारखं शिको. शालोम. गॉड ब्लेस यू.